लातूर शहरात ई चलान मोहीम वेगात, वाहतूक पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांची कठोर अंमलबजावणी। लातूर शहरातील वाहतूक शिस्त प्रस्थापित करण्यासाठी लातूर पोलीस व वाहतूक नियंत्रण शाखेकडून ई चलान मशीनद्वारे 15 दिवसांची विशेष मोहीम सुरू करण्यात आली। शहरातील मुख्य चौक, रिंग रोड परिसर, सर्व्हिस रोड तसेच गर्दीच्या ठिकाणी नियमबाह्य पार्किंग करणाऱ्या चारचाकी, दुचाकी आणि ऑटो चालकांवर या मोहिमेद्वारे कडक दंडात्मक कारवाई केली जात आहे। 225 प्रकरणात 1,78,850 रुपयांचा दंड। 14 नोव्हेंबर रोजी राबवण्यात आलेल्या कारवाईत वाहतूक शाखेने विविध नियमभंगांवर 225 ई चलान प्रकरणे नोंदवून एकूण 1,78,850 रुपये दंड आकारला। विशेषतः मागील दंड थकीत असलेल्या ऑटो रिक्षांवर लक्ष केंद्रित करून प्रलंबित ई चलान वसुलीची विशेष मोहीम पार पडली। ओव्हर स्पीड वाहनांवर इंटरसेप्टरची धडक कारवाई। 60 केसेस त्याच दिवशी वाहतूक शाखेच्या इंटरसेप्टर वाहनाद्वारे 60 ओव्हर स्पीड प्रकरणांवर कारवाई करून 1,20,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला। रिंग रोड आणि शहरातील वेग मर्यादा क्षेत्रात ही मोहीम प्रभावीपणे पार पडली। अनपेड ई चलान थेट न्यायालयात। ज्या ऑटो रिक्षा चालकांचे ई चलान दीर्घकाळ थकीत आहे त्या प्रकरणांना सेंड टू कोर्ट प्रक्रियेद्वारे थेट न्यायालयात पाठवून संबंधित चालकांविरोधात खटले दाखल करण्यात येत आहेत। त्यामुळे दंड टाळणाऱ्यांना आता न्यायालयीन प्रक्रिया भोगावी लागणार आहे। चौकात मनमानी थांबणाऱ्या ऑटो चालकांवर गुन्हे। लातूर शहरातील महत्त्वाच्या चौकामध्ये 50 ते 75 मीटरच्या आत बेकायदेशीररित्या थांबून प्रवासी घेत उतरवणाऱ्या ऑटो रिक्षांवर भारतीय न्यायसंहिता कलम 285 अंतर्गत गुन्हे दाखल केले जात आहेत। त्यामुळे वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार आहे। मोहीम आणखी तीव्र होणार। वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम जोरदारपणे सुरू आहे। विशेष पथक दिवसभर विविध ठिकाणी कारवाई करत आहे। नागरिकांना पोलिसांचे आवाहन, वाहतुकीचे नियम काटेकोर पाळावेत, वाहनांची आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी, बेकायदेशीर पार्किंग, ओव्हर स्पीड, मनमानी थांबणे टाळावे। पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की ही मोहीम पुढील काही दिवसात आणखी तीव्र होणार असून नंतरही नियमितपणे सुरू राहील। शहरातील वाहतूक शिस्त प्रस्थापित करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणं आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आलं आहे। विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर। चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।